नमस्कार मंडळी, चला बनवूया थंडगार अशी ही सोलकढी। चला तर पाहूया कशी बनवली आहे। इकडे 15 कोकम घेतलेले आहेत, त्यात गरम पाणी घालून अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवायचे। इकडे एक नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत। इकडे बीटरूट सुद्धा मी घेतलेलं आहे। एक मिरची घ्यायची आहे, त्याचबरोबर एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 लसूण पाकळ्या घेतल्यात, मीठ घेतलंय आणि पाणी घालून याला मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं। इकडे एक बाउल घ्यायचा आहे, मैदा चाळायची चाळणी त्यावर ठेवायची आहे आणि हे सगळं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला गाळून घ्यायचं आहे। याचं दूध काढायचं आहे। हीच प्रोसेस आपल्याला 2-3 वेळा रिपीट करायची। यामध्ये पाणी घालून याला बारीक करून असं गाळून घ्यायचं आहे। आता कोकम सुद्धा यामध्ये घालून गाळून घेते आहे। मस्त अशी सोलकढी तयार झालेली आहे। तर या उन्हाळ्यात अशी थंडगार, पाचक, पित्तनाशक सोलकढी तुम्ही सुद्धा बनवून पहा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। तर मी भेटते तुम्हाला आता नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत एन्जॉय।